जय जवान जय किसान दादा. मराठा आरक्षण हा माझा शेवटला व्हिडिओ असेल या पहिला असेल मला ठाऊक नाही आता. पण मराठा बांधवांची स्थिती खूप वाईट चाललेली आहे. कोणी भूमिहीन आहे, कोणाच्या घरी शेती आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी पैसा भरून नोकऱ्या लागून राहिला, कोणी 90% असूनही शेती करून राहिला आणि लोकांची इकडे काम करून राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले असते तर मराठा समाजाला आरक्षण भेटलं असतं. उपोषण करण्याची जरूरत नसती पडली जारंगी पाटलांना. आणि मराठा समाज हा आता एवढा वाईट परिस्थितीने चालत आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि ते स्वतंत्र भेटलं पाहिजे माझं असं मत आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न एकच होतं की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. कारण 50% वाला मास्तर होऊन राहिला आणि 90% वाला त्याला सर म्हणून राहिला. विचार कराजोगती गोष्ट आहे राजा. हा अन्याय झाला मराठा बांधवांवर. हा अन्याय नाही झाला पाहिजे. त्या कारणामुळं यांना पण आरक्षण असायला हवं. आणि ओबीसी SC ST बांधवांनो, आपल्याला फुकटचं आरक्षण भेटलं. आपल्याला जरांगे पाटलासारखी आपल्याला मोर्चे काढायची गरज नाही पडली, उपोषण करण्याची गरज नाही पडली. तर विचार करा तुम्ही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षण किती मोठं असेल. तर आपल्याला लाजा वाटायला पाहिजे. आपल्याला लाजा वाटायला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवायला पाहिजे घरी. शाहू महाराजांचा फोटो ठेवायला पाहिजे घरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवायला पाहिजे घरी. ओबीसींनो पण आपल्याला लाजा नाही आहे. आपण मनातून उत्तर येते की बाबासाहेबांना काय केलं. बाबासाहेब SCचे आहे, दलिताचे बाबासाहेब आहे. अशाने तुम्ही बाबासाहेबाला विभागलं. त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी फालतू ओबीसी SC ST यांना आरक्षण दिलं. समजलं काय. आरक्षण हा चीज ठेवायचीच नव्हती. मग समजलं असतं त्यांना इंगा कसा असतो ते. चुकीचं बोलत असेल दादा कमेंट नको करू. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कर. खरं बोलत असेल तर. जय भीम जय शिवराय.